नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 20 डिसेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल, लेक्चर आवडत असेल तर सिरीजला लाईक करा, लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सिरीज कशा प्रकारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, सुरुवात करूया लेक्चर. पण लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वी आपण कंबाईन विजेता बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 35 ऍडमिशन जे आहे ते शेवटचे बाकी राहिलेले आहे. जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका. त्याचबरोबर अभ्यास मित्राचं नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला, म्हणजे इथं जेवढे विषय दिसत आहे तर त्या नोट्स तुम्हाला मिळून जाईल PDF फॉर्म मध्ये, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकता. त्याचबरोबर कंबाईनसाठी यशवंत बॅच आहे, 4 महिन्याचा कालावधी आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर प्लस डिजिटल नोट्स प्लस टेस्ट सिरीज सर्वच या बॅचमध्ये आहे. सेपरेट आपली टेस्ट सिरीजची सुद्धा बॅच आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर अभ्यास मित्राची फाउंडेशन कोर्सेस आहे कंबाईन राज्यसेवेसाठी, ज्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची तयारी आम्ही करून घेतोय. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. बघा मित्रांनो, आपण करंट अफेअर्सची 2024 ची बॅच जी आहे ती आता लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये एप्रिल पर्यंतचे चालू घडामोडी आपलं कव्हर झालेलं आहे आणि 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 2024 इयर बुक देखील बघायला मिळेल. तर बघा मित्रांनो, अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, कारण या लेक्चरची PDF इथंच मिळेल. इन्स्टाच्या पेजवर अभ्यास विषयक तुम्हाला रील्स बघायला मिळतील. सुरुवात करूया मग आता इथं 20 डिसेंबर रोजीच्या करंट अफेअर्सला, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 कोणत्या देशाने जिंकली. तर बघा मित्रांनो, आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप जी आहे तर ती जपानने जिंकलेली आहे. जपानने जर आपण बघितलं तर कुणाचा पराभव केला, तर दक्षिण कोरियाचा पराभव केलेला आहे. मग आपण जर बघितलं, जपान पहिल्या क्रमांकावर, दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आणि कझाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. ही जी स्पर्धा आहे ती नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. या आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. जिंकली कुणी, तर जपानने जिंकली. ठीक आहे, दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आणि कझाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊया, काही महत्त्वाच्या स्पर्धांबाबत जाणून घेऊया. जसं की 5वा ज्युनियर हॉकी आशिया कप कोणी जिंकला, तर भारताने. उपविजेता कोण राहिला, पाकिस्तान. 40वी गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली, तर नॉर्थ ईस्ट युनायटेड FC. 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं विजेता कोण आहे, पुरुष आणि महिला गटात, तर भारतच आहे. दुलीप करंडक ट्रॉफी जी आहे ती कोणी जिंकली, तर भारताच्या A टीमने. कोणाला हरवलं, भारताच्या क टीमला. 2024 मध्ये 5व्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी कोणी जिंकली, तर भारताने. 133वा ड्युरंट कप कोण जिंकला, तर नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचं पदक तालिकेमध्ये कोणतं स्थान होतं, तर 18वं. भारताने टोटल 29 पदके जिंकलेली आहे. पहिल्या स्थानावर चीन राहिलेला आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक भारताने जिंकला, साऊथ आफ्रिकेला हरवलं. याचं आयोजन जे आहे तर ते USA आणि अजून एका कंट्रीमध्ये करण्यात आलं होतं. ती कंट्री मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायची. 2024 थॉमस आणि उबेर कप चीनने जिंकला. IPL प्रमाणेच WPL महिलांचं एक महिला प्रीमियर लीग आयोजित करण्यात येते, तर ती RCBने जिंकले. IPL कोलकाताने जिंकलं. त्यानंतर 4थ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पहिलं स्थान कुणी पटकवलं, तर भारताने. भारताने या 4थ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 48 पदकं जिंकली. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताचं स्थान काय राहिलं, ते 71वं, ज्यामध्ये भारताने 1 रौप्य पदक तर 5 कांस्य पदकं जिंकून 6 मेडल जी आहे ती जिंकली. यामध्ये US पहिल्या क्रमांकावर राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगाराच्या बाबतीत भारतात कोणते राज्य अव्वल आहे, तर रोजगाराच्या बाबतीत महाराष्ट्र जे आहे मित्रांनो ते अव्वल स्थानावर आहे. आपण जर बघितलं तर इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार, तर मोस्ट इम्पॉर्टंट यावर आपले 100% क्वेश्चन येऊ शकतो. बघा, तर इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध आहे. रोजगाराच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये 84% लोकांना रोजगार मिळतो. दिल्लीमध्ये 78%, कर्नाटकमध्ये 75%, आंध्र प्रदेशमध्ये 72%,
केरळमध्ये 71%, तर युपी मध्ये 70%. तर तुम्हाला पहिले 3 तर लक्षात ठेवायचे, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक. यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, राजस्थान सरकार दरवर्षी कोणत्या तारखेला प्रवासी राजस्थान दिवस साजरा करतं? तर बघा, प्रवासी राजस्थान दिवस जो आहे तो 10 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. या फेस्टिवल मध्ये जर आपण बघितलं तर राजस्थान काय करतं, तर भारतातून तसेच विदेशातून गुंतवणूक राजस्थानमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतं. तर 10 डिसेंबरला हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहे, तर भजनलाल शर्मा, तर हे या महोत्सवाचं आयोजन करत असतात. आपण जर बघितलं तर राजस्थानची राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ बागडे. स्थापना करण्यात आली राजस्थानची 1 नोव्हेंबर 1956. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागा, तर राज्यसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 200 जागा आपल्याला बघायला मिळतात. चौथा क्वेश्चन आहे, कॅश फ्री पेमेंटसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कॅश फ्री पेमेंटसाठी ब्रँड अँबॅसिडर राजकुमार राव यांना बनवण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, बघा कॅश फ्री पेमेंट्स नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. तिची स्थापना जी आहे ती 2015 मध्ये करण्यात आली होती. बेंगलोर मध्ये तिचं मुख्यालय आहे. आकाश सिन्हा आणि रिजू दत्ता हे कोण आहे, तर तिचे संस्थापक आहे. तर बघा, कॅश फ्री पेमेंट जो प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे, तर त्याने अलीकडे राजकुमार राव यांची ॲज अ ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. आता महत्त्वाचे ब्रँड अँबॅसिडर बघून घेऊया. जसं की केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने कुणाला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलं? मनू भाकर. युरोग्रिप टायरने MS धोनी. युनायटेड नेशन ग्लोबल क्लायमेट ब्रँड अँबॅसिडर म्हणून कुणाची नियुक्ती केली? तर शुभ, पंजाबी रॅपर आहे. मध्य प्रदेश सरकारचं जे पर्यटनाचा ब्रँड अँबॅसिडर आहे तो आहे पंकज त्रिपाठी. थायलंडचा पर्यटन ब्रँड अँबॅसिडर सोनू सूद आहे. लॉरियल पॅरिसचा ब्रँड अँबॅसिडर आलिया भट. मोटोजीपीचे ब्रँड अँबॅसिडर शिखर धवन. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचा ब्रँड अँबॅसिडर रश्मिका मंदाना. युनिसेफ इंडियाच्या ब्रँड अँबॅसिडर करीना कपूर खान. तंबाखू नियंत्रण संस्थेच्या ब्रँड अँबॅसिडर PV सिंधू. सिट्रॉनच्या ब्रँड अँबॅसिडर महेंद्र सिंग धोनी. स्पेस इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर संजना सांघी. एव्हरेस्ट इंडस्ट्री इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर नीरज चोप्रा. SBIचा ब्रँड अँबॅसिडर MS धोनी. ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे ब्रँड अँबॅसिडर मंदिरा बेदी. यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा, हे नोव्हेंबर महिन्याचा परफॉर्मन्स पाहून हा अवॉर्ड जो आहे तो दिला जातो. तर नोव्हेंबर 2024 मध्ये हारिस राऊत आणि डॅनी व्हाईट हॉज या 2 खेळाडूंची मंथ ऑफ द आपण काय म्हणूया मंथ ऑफ द प्लेयर म्हणून निवड जी आहे तर ती इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मार्फत करण्यात आलेली नोव्हेंबर महिन्यासाठी. मग आपण जर बघितलं तर आपलं उत्तर असणार आहे 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हॅरिस राऊत पाकिस्तानचा आहे आणि डॅनी व्हाईट हॉज जी ती इंग्लंडची आहे. यानंतर ICC ची स्थापना 15 जून 1909 मध्ये करण्यात आली होती. दुबईमध्ये हिचं मुख्यालय आहे. जय शाह तिचे अध्यक्ष आहेत. खेलो इंडिया हिवाळी गेम्स जी 2025 त्याचं आयोजन कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश करणार आहे? तर खेलो इंडिया विंटर गेम्स जे त्याचं आयोजन जम्मू काश्मीर जर आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्यात आणि लडाख जर बघितलं तर जानेवारी महिन्यात. तर फेब्रुवारी आणि जानेवारी कोणते? 2025 फेब्रुवारी आणि जानेवारी. तर खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे तर ते जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आयोजित केले जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 1 आणि 2 दोन्ही योग्य आहेत. तर आपण जर बघितलं तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत याचं आयोजन जे आहे तर ते जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आयोजन केले जाणार आहे. ठीक आहे. तर लडाखमध्ये 23 जानेवारी ते 27 जानेवारी आणि जम्मू काश्मीरमध्ये 22 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान त्याचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचे असतात खेलो इंडिया गेम्स, ज्यावर आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, IMP एकदम. डिसेंबर 2024 मध्ये युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा अर्थ चॅम्पियन अवॉर्ड विचारला जाईल बघा 100%. तर अर्थ चॅम्पियन अवॉर्डच्या 2024च्या जीवन गौरव श्रेणीने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा अर्थ चॅम्पियन अवॉर्ड माधव गाडगीळ यांना मिळालेला आहे. कुणाला मिळालेला आहे? माधव गाडगीळ. तर ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पश्चिम घाटाशी संबंधित एक समिती जी आहे ती माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली
स्थापन करण्यात आली होती. आपण जर बघितलं माधव गाडगीळ यांच्यासोबत 6 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये ब्राझीलचे सोनिया गुजारा, चीनच्या ल्यू क्यू, अमेरिकेचे एमी बोवर्स कोर्डालिस, रोमानियाचे गॅब्रियल पॉन आणि इजिप्तचे पर्यावरण संस्था साकेम यांना हे पुरस्कार जे आहे अर्थ चॅम्पियन अवॉर्ड देण्यात आलेले आहे. बघा, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना 1972 मध्ये युनायटेड नेशनने केली होती. 193 देश सदस्य आहे. नैरोबी केनियामध्ये मुख्यालय आहे. कार्यकारी संचालक आहे डांगर अँडरसन. यानंतर 8वा क्वेश्चन आहे 2024 साठी वर्ल्ड टेनिस असोसिएशनने, महिला टेनिस असोसिएशनने सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड केली? तर 2024 साठी वुमन टेनिस असोसिएशनने अरिना सबलेंका हिची बेस्ट प्लेयर म्हणून निवड केलेली आहे, जी बेलारुसची आहे. ठीक आहे, तर अरिना सबलेंका नाव लक्षात ठेवायचं आहे. वुमन टेनिस असोसिएशनची स्थापना जून 1973 मध्ये करण्यात आली होती. सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी युनायटेड स्टेट्स मध्ये त्याचं मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे मिकी लॉलर. इथं CEO आहे स्टीव्ह सायमन आणि संस्थापक आहे बिली जीन किंग. 9वा क्वेश्चन आहे बौद्ध वारसा स्थळांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत सामंजस्य करार केला? तर बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी गुजरात सरकारने थायलंड सोबत करार केलेला आहे. लक्षात ठेवायचंय बघा. तर आपण जर बघितलं गुजरात आणि थायलंड मिळून बौद्ध स्थळ जे आहे, बुद्धांची संबंधित जे काही त्यांचा वारसा आहे, ठीक आहे, तर त्या गोष्टींचं आपण म्हणूया संवर्धन करणार आहे आणि त्या संबंधी हा करार करण्यात आलेला आहे. यानंतर गुजरात विषय जाणून घेऊया. लोकसभेत जागा आहे 26, राज्यसभेत 11. गांधीनगर राजधानी, आचार्य देवव्रत राज्यपाल, भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री. आणि गुजरातमध्ये जे राष्ट्रीय उद्यान आहे ते वासंदा, ब्लॅकबक, गीर, सागरी. तर हे राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 10वा क्वेश्चन आहे कोणते राज्य 17 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान 4था ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवल आयोजित करेल? तर ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवल जो आहे, 4था ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवल 17 आणि 19 जानेवारी या काळामध्ये अरुणाचल प्रदेश आयोजित करणार आहे, ज्याचा अलीकडे लोगोचं वगैरे अनावरण झालेलं आहे. हा नवीन लोगो अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी तयार केलेला आहे, म्हणजे यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे अपग्रेडेड लोगोचं. लोकसभेच्या अरुणाचल प्रदेशमध्ये जागा आहे 2, राजधानी इटानगर. राज्यसभेत जागा आहे 1, मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम परनायक. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय उद्यान नामदाफा राष्ट्रीय उद्यान, मैलिंग राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे नामदाफा, पक्के आणि कमलांग व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे भारतीय भाषा दिन 2024 कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर बघा मित्रांनो, भारतीय भाषा दिन जो आहे तो 10 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला, 11 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर 11 डिसेंबरला हा सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. महत्वाचा आहे भारतीय भाषा दिवस. ठीक आहे, तर भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. या दिवसाची सुरुवात जी शिक्षण मंत्रालयाने केलेली आहे. हा दिवस जो आहे तो प्रसिद्ध कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीच्या दिवशी सेलिब्रेट केला तो भारतीय भाषा दिवस. अशा प्रकारे आजचे क्वेश्चन समाप्त होतात. तुम्हाला सांगायचे कॅश फ्री पेमेंटचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? आणि डिसेंबर 2024 मध्ये युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामने अर्थ चॅम्पियन अवॉर्ड जो आहे, ठीक आहे, अर्थ चॅम्पियन अवॉर्ड 2024च्या जीवन गौरव श्रेणीमध्ये कोणाला हा पुरस्कार दिलेला आहे? युनायटेड नेशनचा अर्थ चॅम्पियन अवॉर्ड. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर कंबाईन विजेता बॅचचे सेशन सुरू आहे. फी फक्त आहे 499 रुपये. त्याचबरोबर क्लास नोट्स आपल्या त्यातून परचेस करू शकता. त्याचबरोबर यशवंत बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची फी 1499 आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज त्याचबरोबर नोट्स या सर्वच गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर सेपरेट तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो, पुढे जाऊया, राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस आहे, त्या तुम्ही जॉईन करू शकता. स्पेशल आपण चालू घडामोडीची बॅच सुरू केलेली आपल्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर ऑल इन वन बॅच आहे, सर्व ज्या काही परीक्षा असतात सरळ सेवा त्यासाठी. रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. हे सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यासमित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेजला फॉलो करायला विसरू नका. बघा, आजच्या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाईल. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. थांबवा इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.